ए बाबा, सगळ्या गोव्याचं प्लॅन जायचं एकदम फायनल झालेलं आहे आता. हे बघ, आता सगळं ठरलंय. सगळ्यांची क्वांट्री पण तुझ्याकडे दिलेली आहे. हो, दिली. ते तिकीटाचं तुझं तू बघ, सगळे पैसे आलेत. फक्त ह्याचे 500 रुपये राहिलेत. ओके. हो, फ्लाईटची तिकीट कधीच काढून ठेवलीये. बॅगा उचलायच्या आणि एअरपोर्टला जायचं, एवढंच काम बाकी राहिलं आता. आपली 8ची फ्लाईट आहे. हो सर्वजण 6:30 वाजता आपल्याला तिथं पोहोचलं पाहिजे. हो. सर्वांनी कोणीच उशीर करू नका. ए अरे काय आहे? इथे एवढा वेळ झालाय राव. ते अक्रम आला नाही राव आज. टाइम झाले इतका वेळ झाला, फ्लाईट निघायची वेळ झाली. त्याचं दरवेळेस आहे बरं का. फोन लाव त्याला, पटकन फोन लाव. लावतो बघतो राव, यायला पाहिजे आतापर्यंत. अरे बघ ना राव, इथं टाइम झाला निघायचा, अजून तर आला नाही. हॅलो, वाचत राव, उचलतच नाही. परत लाव, कट करून परत लाव. लाव पटकन. अरे वाटत असल त्यामुळे उचलत नसल. कशाचं काय दरवेळेस झालंय त्याचं. फोन लाव त्याला. वाचत राव, उचलतच नाही. बघ, तो फोन वाजतो, उचलत नाही राव. काय आहे? लय भांगायला राव अक्रम. हे असंच करतात प्रत्येक वेळेला. काय त्याचा विश्वास ठेवून आपण आपले तिकीट आपण आपल्या जवळ ठेवली असतं बरं झालं असतं. अख्ख्या मूडचा आहे ना सत्यानाश करून टाकला त्याने. कसं ते- जाऊन द्या, आता थांबून काय करायचं. चला घरी जाऊ, आपले पैसे घेऊ, त्याकडून सोडायचं नाही त्याला. ए अरे आता कशाला आलाय इथं? परत आमचं हे जखमीवर मीठ सोडायला आलाय का? जायचं. भाऊ सॉरी अरे, ऐकून तरी घ्या कमीत कमी माझं. सांग आता दरवेळची तुझी नाटकी. अरे भाऊ, लय इमर्जन्सी मोठी होती, जरा समजून घ्या तुम्ही. भाऊ, तुमचे जेवढं पण नुकसान झालंय तिकिटाचं, मी सगळं तुम्हाला भरून देतो, तुम्ही काळजी करू नका. भाऊ पैसे तर तुला द्यावेच लागणार. आम्ही का तुला असे सोडणार वाटलं काय? ए यार गेलं बघ ते दळिंद्र. ए अरे हे बघ काय बातमी आली. काय नाही. काय रे? अरे आपण जे विमानाने जाणार होतो ते विमान क्रॅश झाले डायरेक्टली. किती माणसं मेले डायरेक्ट, सगळेच गेले त्यातली. ए भाऊ, अरे पैशाची जुळजुळ करतोय, देतो ना मी थोडा वेळ तुम्हाला सगळ्यांचे पैसे. ए भाऊ सॉरी रे, आम्ही रागाच्या भरात तुला नाही नाही ते बोललो. अरे आपण ज्या विमानाने जाणार होतो ना, त्या विमानाचा अपघात झालाय. अरे ग्रुपवर आलाय आपल्या, बघ की तू. अरे एक पण जण वाचला नाही त्याच्यातला. काय? भाऊ सॉरी बर का, तुला खूप काय काय आम्ही बोललं, माफ कर आम्हाला. भाऊ ते पैसे ठेव तुझ्याकडेच. आणि खरंच कुणीतरी म्हणले जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. भाऊ सॉरी रे भाऊ. तर मित्रांनो, कधी कधी काही गोष्टी चांगल्यासाठी घडतात आणि आपण त्या गोष्टीचा रागराग करतो, पण देवाने आपल्यासाठी खूप काही चांगलं लिहून ठेवलेलं असतं. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.